नमस्कार मित्रांनो. तर बघा, तर या व्हिडिओमध्ये बघणार बघा, कमी कष्ट कमी भांडवल आणि सर्वात जास्त नफा एकमेव व्यवसाय हा आहे की माझ्या मते तरी बरं का, शेळीपालन. कारण बघा, खर्च कमी राहतं, उत्पन्न सगळ्यात जास्त, भांडवल खूप कमी. आपण छोट्याशा जागेत आणि छोट्याशा 2-3 पत्राच्या खोलीतसुद्धा हा व्यवसाय आपण करू शकतो. तर हा फायदेशीर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप काळजीपूर्वक. अनुभव जरी कमी असला, थोडंफार नुकसान झालं सुरुवातीला तर काही हरकत नसते, पण मग सगळ्यात जास्त कुठलंही कॉम्पिटिशन नसलेला आणि कधी पण 24 तास मागणी असलेला व्यवसाय हा शेळीपालन आहे. त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला गावरान शेळीपासूनच शक्यतो सुरुवात केली पाहिजे. गावरान शेळ्या स्वस्त राहतात, तरी 18-20 हजार, 19 हजार, 15 हजार, 10 हजार, 12 हजार अशा रेटमध्ये जशी क्वालिटी घ्याल तशा रेटमध्ये शेळ्या आरामशीर बसतात. अति जास्त लाखभर 50-60 हजाराच्या शेळ्या, बिटल, शिरोई, सोजत, कोटा, अजून जमनापरी, बोर, या सुरुवातीला या शेळ्या घेतल्या नाही घेतल्या तरी चालतात. कारण लोकांचं बघून करू नका अजिबात. आपल्याला आपल्या खिशात किती पैसा आहे त्यानुसार, आपल्याकडे जर 50 हजारच असेल आणि आपल्याला बिटल शेळ्या घ्यायच्या तर 50 हजार, तर कमीत कमी बिटल शेळी घ्यायला 30 हजार रुपये लागते. चांगली शेळी घ्यायला मीडियम क्वालिटी, तर हाय क्वालिटी म्हणजे 1 लाख 2 लाख अशा क्वालिटीच्या पण शेळ्या बिटल. तर एवढ्या महागाचं घेऊन आपल्याला एवढ्या महागात परत विकल्या जाणार आहे का? तर अजिबात नसतं मित्रांनो. त्यामुळं गावरान शेळ्याचं उत्पन्न थोडंफार कमी ना, एवढं पण कमी नसतं उत्पन्न गावरान शेळ्याचं. पाहिजे तेवढं आपल्याला आपल्या घर चालेल किंवा आपला घर खर्च निघेल एवढं उत्पन्न सहज भेटतं गावरान शेळीपालनमधून. आता बऱ्याच जणांचं राहतं गावरान शेळीपालन परवडतच नाही, उत्पन्नच नाही. मी 10 वर्षापासून शेळीपालन करतोय की असं करतोय, 50 शेळ्या गावरान सांभाळतोय, पण उत्पन्न अजिबात नाही. अरे बाबा, का उत्पन्न नाही यावर तुम्ही विचार केला आहे का? आपलं कुठंतरी चुकतंय, आपण ते शोधत नाही. आपण डायरेक्ट शेळीला दोष देतोय, पण शेळीचा दोष अजिबात नसतो. आपण जर चांगल्या वंशावळ खाणीच्या बकऱ्या जर निवडल्या गावरान, तर तुम्हाला सांगतो, दुधाच्या जेवढं शेळीला दूध जास्त तेवढं पिल्लांचं पोषण, पिल्लांची वाढ, वजन वाढ आणि क्वालिटी सुधारत असते. जर तुम्ही लो क्वालिटीचे म्हणजे 10-12 हजार निवडले की मडकी शेळी घेतली, फार तिचे हाडं दिसत आहेत, तर त्या शेळीचे पिल्लंसुद्धा तसेच कमकुवत असतात. आणि विशेष म्हणजे त्या शेळीला लागलेला ब्रीडरला, म्हणजे ती शेळीला बोकड कोणता क्रॉस झालेला आहे त्यावरसुद्धा डिपेंड राहतं. आता तुम्हाला सांगतो, या गावरान शेळ्या बघा, आता टॉपच्या शेळ्या बघा, आता ही अशी शेळी जवळजवळ 18 ते 20 हजारापर्यंत, 18, 19, 15 हजारच्या पुढंच भेटते, ती पण गाभण. तर अशा शेळ्या तुम्ही जर निवडल्या बघा, ती एक अशा मोठ्या मापाच्या चांगल्या खात्रीच्या शेळ्या जर निवडल्या, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला गावरान शेळीपालनात कधीच कमी किंवा लॉस होणार नाही किंवा कमी उत्पन्न भेटणार नाही. त्यामुळं अशा खात्रीशीर शेळ्या चांगल्या बाजारातून निवडा किंवा आसपासकडे जर कोणाकडे विक्री असेल तर त्यातून घ्या. आता तुम्ही बघा पिल्ले किती आहे, यामध्ये बोकड आहे की पाठी आहे, तर बघा पिल्ले पूर्ण शेळ्या मागं चरतायत. तर अशा क्वालिटी जर असेल तर नक्कीच शेळीपालन परवडते. आणि काहींचं काय राहतं माहिती आहे, काहींचं माइंड सेटच निगेटिव्ह असतो, म्हणजे चुकीचे विचार, परवडतच नाही. सदा रडगाणं जर ज्याचं असेल तर त्याला कोणताच व्यवसाय परवडत नसतो. तर बऱ्याच जणांची इच्छाशक्तीच नसते, कमकुवत असते. लोक शेळीपालन करत त्याला नावं ठेवणे, दुसऱ्याच्या फार्मवर जाणं, त्याला त्याच्या शेळ्यांना नावं ठेवणं, आपली क्वालिटी काहीच कामाची त्याच्याकडे क्वालिटी नाही. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपलं मन असं चंचल राहतं, पटतच नाही कोणत्या शेळ्या. त्यामुळे आपण शेळीपालनात सक्सेस होत नसतो. आपलं फार्म व्हिजिट केले ना, तिथलं क्वालिटी, तिथलं नियोजन, या पद्धती जर चांगल्या प्रकारे आपण अभ्यासल्या, तर तुम्हाला सांगतो, प्रत्येक फार्महून किंवा प्रत्येक शेळीपालकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. आणि तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही गरीब आणि सामान्य शेळीपालकाला भेट द्याल किंवा त्याचे अनुभव घ्याल, तर नक्कीच तुम्हाला 100% फायदा होणार, म्हणजे फायदा होणार. काय होतं माहिती आहे का, सामान्य शेतकरी, सामान्य जो शेळीपालक आहे, गरीब फिरस्ती, तर त्याचे अनुभव खूप जास्त असतात. व्यक्तीचे खूप अनुभव असतात. तर त्यांच्या शेळीपालनाची आवड किंवा त्यांचं उत्पन्न, ते कशा प्रकारे उत्पन्न करतात कमी जागेत, तर त्यांचं जर तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्ही फसणारसुद्धा नाही. आणि तुमच्या 10-5 शेळ्या घेऊन तुम्ही आरामशीर सुरुवात करू शकता आणि उत्पन्न काढू शकता मित्रांनो. तर बरेच जण असं असतात की गावरान 50-60 शेळ्या सांभाळत आहेत. तुम्ही 50-60 शेळ्या नका सांभाळू, तुम्ही 5 किंवा 10 शेळ्या सांभाळा, पण चांगल्या, खात्रीशीर आणि गॅरंटेड आणि मोठ्या मापाच्या शेळ्या सांभाळा. तर 10 शेळ्यांपासून उत्पन्न कमीत कमी तुम्हाला वार्षिक 2 वेताचं उत्पन्न म्हटलं कमीत कमी 1-1.5 किंवा साधारण
खर्चावरचं जाऊन 1.5 लाख रुपये आरामशीर राहते. तुम्हाला जाऊ द्या 2 लाख 4 लाख, आपण काही जास्त अपेक्षा नाही ठेवायची. कमीत कमी 1-1.5 लाख रुपये कोण देते, 2 वेतात आरामशीर. खर्च काय गावरान शेळीला, तुम्हाला सांगतो गावरान शेळीला अजिबात खर्च नाही. तुम्हाला फिरस्ती असेल तर अजिबात टेन्शन नाही, कारण फिरस्ती गावरान शेळी फिरस्ती चांगली राहते आणि बंदिस्त शेळी खराब होते. कारण गावरान शेळी फिरस्तीच महाराष्ट्रात व्यवस्थित राहते. जर आता काहींकडे जागा नसते त्यामुळे ते सुद्धा प्रॉब्लेम असतात. मग तुम्ही अशा प्रकारे आता बंदिस्त भरपूर गावरान शेळ्यांचे सुद्धा फार्म आहे, 100-100 50-50 शेळ्यांचे फार्म आहे. तिथं जाऊन तुम्ही नक्कीच बंदिस्त घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर बंदिस्त जागाच नसेल, बंदिस्त फिरस्ती शेळ्या तुमच्या वातावरणात असेल, तर त्यातून तुम्ही 1-1 2-2 शेळी घ्यायची, निवडायची चांगली आणि आपल्या घरी आणून तिला व्यवस्थित चारा पाणी कधी केलं, व्यवस्थित तिला पोटभर खायला दिलं, तर तिला फिरण्याची गरज नाही. तिला आयतं जर जागेवर भेटत असले खायला, ते कशाला मरायला जाईन तिथं रिकामी एक काडी जमा करेल. तर असा पण विषय असतो मित्रांनो. त्यामुळं तुमच्या भागात ज्या शेळ्या चालतात मार्केटला त्या शेळ्या खरेदी करा. कारण बरेचसे फोन येत असतात आपल्याला, पण शेळ्या कोणती निवडावी, कारण शेळ्या चांगल्या कोणत्या राहील. तर माझं प्राथमिक मत म्हणजे बघा, गावरान शेळीवरच आपण प्राधान्य देत असतो लोकांना, ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांना. त्याच्यानंतर तुम्ही एकदा त्यात चांगला खोलवर पाय गेला, मनगटात बळ आलं समजा की अनुभव जास्त आला, तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या शेळ्या हळूहळू वाढवू शकता आणि गावरान शेळ्यासुद्धा कटिंग मार्केटला चालू देऊ शकता. फक्त ब्रीडिंग मार्केट असून फायदा नसतो. ब्रीडिंग मार्केटला पैसा अजिबात नसतो. ब्रीडिंग मार्केटला तुम्हाला मार्केटिंग करावं लागते आणि तेवढं तुमची पोझिशन पाहिजे. तुम्ही जर म्हणाला लाखभराचा बोकड आणला आणि त्याची ब्रीडिंग केली न उद्या आपल्याला मार्केटला टाकलं 50,000 1 लाख येतील, तर अजिबात नाही. तुमच्या बोकड्याला 10,000 तुम्ही विचारणार नाही. असा विषय असतो. कारण हे पिल्ले आता गावरान पिल्ले याच्यात 7-8 पिल्ले आता कमीत कमी अजून 4-5 महिन्यात 10-10 हजारात आरामशीर जातात. 5-5 महिन्यात आरामशीर जातात. त्यामुळे गावरान शेळ्यांना नाव ठेवण्याचं काहीच हे नसतं. शेळी कोणतीच चुकीची नसते. आपलं नियोजन एखाद्या वेळेस चुकू शकतं, पण शेळी कोणतीच खराब नसते. गावरान असू द्या किंवा राजस्थानी असू द्या किंवा बिटलच द्या, शेळी ही कोणतीच खराब नसते किंवा चुकीची नसते. त्यात आपलं नियोजन, आपली माइंडसेट, आपले विचार किंवा आपली निवड ही चुकीची असते. कारण आपण लोकांचं पण करत असतो. आपल्याला इच्छा असते का नाही, आता जॉबनी जीवावर आलं आहे, कामाचं इकडे तिकडे बोंबलं हिंडलायचं रोजायचं जीवावर आलं आहे, तर मग 2-4 आपण आता लोकांनी इथले 50,000 कमवले की लाखभर कमवले, तर आपण 2-4 बकड्या घेऊन सुरुवात करू. तर तसं नसतं. तुमच्याला इच्छाशक्ती असणं खूप आवश्यक असतं. शेळीपालनात भरपूर पैसा आहे, मोकार पैसा आहे शेळीपालनात. फक्त तुम्हाला ते नियोजन जमलं पाहिजे. तुम्हाला फक्त पैसा कमवता आला पाहिजे शेळीपालनातून. गावरान असू घ्या किंवा असत्या, गावरान शेळीपालनाचे भरपूर मोठा फार्मिंग चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहेत. पण मग तसं आपल्याला जमलं पाहिजे. कारण शेळीपालनासारखा व्यवसायच नाही कोणताच या जगात. शेळीपालनात एवढा सोपा व्यवसाय आहे. कारण खर्च कमी आहे, त्याला खर्च कमी, कष्ट कमी. आता चालू आहे रानात, त्यांच्या मागं फक्त फिरायचं एवढं कष्ट आहे. आरामशीर त्याच चरत आहे, त्यांच्या तोंडात घास घालायची गरज नाही किंवा टाकायची गरज नाही. आपोआप काडी कचरा गोळा करतायत आणि त्यांचं पोट भरतायत. यातमध्ये तुम्हाला खर्च आहे का? झिरो मेंटेनन्स खर्च आहे. झिरो म्हणजे झिरोच. कारण फक्त तुम्हाला वेळ सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, हेच एवढाच तुमचा वेळ द्यावा लागतो. आणि तुम्हाला जर शेळीपालनाची आवड असेल तर एवढे कष्ट तर घ्यावेच लागणार थोडेफार. कारण सगळंच तोंडात घास कोणी घालणार नाही. तुम्हाला थोडेफार का आणि हालचाली केल्याशिवाय. कारण बघ इकडं तिकडं 8-8 तास 12-12 तास काम करूच, तर जर तुम्हाला चांगल्या शेळ्यांचं आवड असेल तर नक्कीच तुम्ही 10-12 शेळ्या पाळू शकता. खूप कमी भांडवल लागते याला. तुम्हाला बघा, आता तुम्ही कोणता व्यवसाय केला तर लाखभर रुपये लागतात आरामशीर. 1 लाख 5 लाख 10 लाख. तुम्हाला जर छोटंसं दुकान जरी सुरू करायचं, कोणतं छोटंसं कोणतं पण पानटपरी टाकली, तुम्हाला लाखभर रुपये लागतात. पुन्हा सामान भरायला सगळ्या गोष्टी लागतात. पण मग शेळीपालनाला तुम्ही एक शेळी जरी गाभण घेतली, तिचं डबल उत्पन्न तुम्हाला 1 वर्षात निघून जाते. पाठी दिलं तर परत उत्पन्न वाढतंय, असा विषय असतो. त्यामुळं म्हणतो शेळीपालनात खूप कमी कष्ट आहे, उत्पन्न जास्त आहे, खर्च कमी आहे आणि बेस्ट म्हणजे बेस्ट. तुम्हाला बंदिस्त करायचं तर बंदिस्तसुद्धा करू शकता. आपलं तसं काही विषय नाही. तर फक्त तुम्हाला शेळीची निवड करता आली पाहिजे. चांगली गावरान मोठ्या मापात शेळ्या, उंच पूर्ण उस्मानाबादी किंवा गावरान, ह्या 2च शेळ्या तुम्हाला सुरुवातीला घ्यायच्या आहे. जेणेकरून आपल्या वातावरणात त्या सहज सेट होत्या, निरोगी राहतात. गावरान शेळीला शक्यतो आजार होत नाही, अजिबात नाही होत. कारण PPR
आता बऱ्याच जणांचं म्हणतं PPR लगेच द्यावं लागते, PPR द्या, उन्हाळ्यात PPR द्या, अजून कोणत्या TT TPT काय काय लस आहे त्या द्याव्या लागतात. भरपूर जण देतात. मी त्या मताचं नाही की तुम्ही देऊ नका म्हणून, तुम्ही तुमची इच्छा असेल तर देऊ शकता. आता गावरान शेळ्यांना अजिबात TT PT अजून ET अजून PPR अजिबात माहीत नाही आहे. अजिबात लस दिला नाही आजपर्यंत, दिला नाही. कारण जवळजवळ भरपूर दिवसापासून या शेळ्या आहे, तरी त्यांना कोणत्या लसीचं पत्ता नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पावसाळ्यात तुमच्याकडं बुळकंड जुलाबाच्या गोळ्या किंवा तापाच्या गोळ्या असणं आवश्यक आहे. ताप आणि जुलाब हे जर तुम्हाला कवर करता येईल असेल तर तुम्हाला अजिबात PPRची गरज नसते मित्रांनो. पण मग जनावर म्हणून असेल किंवा बंदिस्त फार्म असेल तर ते नक्कीच देऊ शकता. कारण या शेळ्या आता एवढ्या कडक उन्हात सुद्धा चरत आहेत, पावसाळ्यात चालू पाण्यात सुद्धा चरत आहेत, म्हणून अजिबात आजारी पडत नाही. कारण त्यांना ती सवय झालेली आहे. सवय महत्त्वाची. आपल्या शेळ्यांना आपल्याला जसं वातावरणात सवय असते उन्हातानात काम करण्याची, तशी त्या शेळ्यांना चरण्याची सवय असते वातावरणात, पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो. तर अशा शेळ्या तुम्ही जर घेतल्या तुम्हाला अजिबात टेन्शन राहत नाही, तुम्हाला खर्च बी लागत नाही आणि काहीच टेन्शन नाही. तर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इतर गरजू शेळीपालकांना तुम्ही शेअर नक्कीच करा, जेणेकरून त्यांनासुद्धा गावरान शेळ्या घेता येईल आणि किंवा ते बाहेरच्या शेळ्या घेण्यापासून थोडं वाचतील आणि त्यांचा खर्च, त्यांची मेहनत, त्यांचा पैसा, भरपूर काही गोष्टी त्यांच्या वाचू शकतात. कारण गावरान शेळी महाराष्ट्रातली टॉपची शेळी. गावरानलाच महत्त्व. शेवटी गावरान तुम्ही कितीही घ्या, बिटल घ्या, राजस्थानी घ्या, पण शेवटी गावरानवरच तुमचं कटिंग मार्केट चालणार आहे. गावरानसारखं जात कोणतीच नाही. तर भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर धन्यवाद.